लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे पैसे आले नाही, तर लाडक्या भगिनींनो, मी आपणा सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो, की ज्या लाडक्या बहिणींना या अगोदर नोव्हेंबरचे पैसे आलेले होते, डिसेंबरचे पैसे आलेले होते, त्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचे सुद्धा पैसे येणार होते. फक्त आणि फक्त त्यांच्या केवायस्या दुरुस्त झालेल्या होत्या अगोदर, चुकी व्हायच्या अगोदर, आणि त्यांना सुरळीत पैसे मिळत होते. फक्त त्यांना आणि त्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹1500 मिळणार होते. परंतु वेळप्रसंगी यांनी ज्या लाडक्या बहिणीच्या केवायस्या चुकल्या होत्या आणि ज्या लाडक्या बहिणीच्या केवायस्या चुकल्याच्या नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नव्हते, त्या लाडक्या बहिणींना एक सोबत म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे ₹4500 देण्यासंदर्भात सत्तेमधल्या, राज्य सरकारमधल्या काही पदावरील लोकांनी सांगितलेले होते. ॲट अ टाईम एक सोबत ₹4500 लाडक्या बहिणीचे आणि शेतकऱ्यांना सुद्धा ॲट अ टाईम पीएम किसानचे आणि नमो किसानचे पैसे मिळण्यास संदर्भात सांगितलेलं होतं. परंतु वेळ प्रसंगी त्यामध्ये थोडाफार बदल करण्यात आला आणि तो फेरबदल असा होता, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या चुकल्या होत्या, त्या लाडक्या बहिणींना अगोदर 4.5 सांगितले. त्यानंतर बदल करून असं सांगण्यात आलेलं होतं, की जोपर्यंत केवायसीची मुदत संपत नाही, म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत त्या लाडक्या बहिणींना केवायस्या दुरुस्त केलेल्या असल्या तरी सुद्धा ते पैसे त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 4 महिन्याचे आणि वेळप्रसंगी मार्च असे 5 महिन्याचे पैसे 31 मार्चच्या नंतर देण्यात येणार होते. फेब्रुवारीपर्यंत जरी धरले तरी सुद्धा त्यांना एका वेळेमध्ये ॲट अ टाईम ₹6000 देणार होते आणि मार्च महिन्याचे जर धरले, कारण त्यांनी सांगितलेलं होतं, की 31 मार्चच्या नंतर केवायसीची मुदत संपल्याच्या नंतर एक सोबत देण्यात येणार. आता एक सोबत देण्यात येणार म्हटल्याच्या नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 5 महिने, 5 दीड ₹7500 त्यांना देणे अपेक्षित होते. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या चुकलेल्या होत्या, ज्याने लाडक्या बहिणींच्या केवायस्या दुरुस्त केल्या, त्या लाडक्या बहिणींना अपेक्षित नसताना काल पासूनच त्यांना सुद्धा जानेवारीचे ₹1500 त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आता आपल्या सर्व लाडक्या भगिनींमध्ये महत्त्वाचा एकच प्रश्न आहे, ज्या संभ्रमात पडलेला आहे, की आम्हाला ₹1500 तर आले. आता हे ₹1500 नोव्हेंबरचे होते, डिसेंबरचे होते, की जानेवारीचे होते, हे कळायला कुठे त्यांना मार्ग सापडत नाहीये. त्यांनी त्यांच्या पोर्टलवर जाऊन जर पाहिलं, कॉम्प्युटरवर चेक केलं, तर नक्कीच त्यांना कळून जाईल हे जानेवारीचे आहेत की नोव्हेंबरचे आहेत. तर हे पैसे जवळपास जानेवारीचेच आहेत. परंतु मग आता जरी हे जानेवारीचे असले, तर मग नोव्हेंबर आणि डिसेंबरचे कधी मिळणार? सोबत हा फेब्रुवारी महिना भरत आहे, हे सुद्धा कधी मिळणार? फेब्रुवारीचं सध्या सोडूनही दिलं आपण, कारण की आपण खूप दिवसापासून पाहत आहोत या योजनेचे पैसे, या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात मिळतात. म्हणजे नोव्हेंबरचे असले की डिसेंबर, सप्टेंबरचे असले की ऑक्टोबर, ऑक्टोबरचे असले की नोव्हेंबरमध्ये असा जवळपास 15-3 हप्त्याचा महिन्याचा गॅप पडत असताना आपण पाहत आहोत. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फेब्रुवारीच्या पैसे संदर्भातली अपडेट न घेता मागच्या पैशाची अपडेट घेणार आहे. समजा ज्या लाडक्या बहिणीच्या केवायस्या दुरुस्त झाल्या, त्या लाडक्या बहिणींना हे कालचे जे पैसे आहेत, समजा हे पैसे कालचे जानेवारीचे नसून वेळप्रसंगी नोव्हेंबरचे सुद्धा असले, तरी सुद्धा मग परत 2 महिन्याचे पैसे कधी मिळणार? म्हणजे डिसेंबरचे आणि जानेवारीचे असा प्रश्न निर्माण होतो. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण आशा करूया हे जे पैसे आहेत, हे एकत्र पैसे या बजेटच्या माध्यमातून काही निधीची तरतूद करण्यात येते का? किंवा केवायसीची 31 मार्चची जी मुदत आहे, ती मुदत संपल्याच्या नंतर एक सोबत मिळतात का? हे पाहण्यासारखं असणार आहे. त्या संदर्भात आत्ता तरी अपडेट नाहीये. दुपारी, संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत काही अपडेट आली, तर नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. इतर योजनांमध्ये बऱ्याच वेळा पाहण्यात आलेलं आहे, की जे मागचे जे पैसे असतात, ते मागचे पैसे मिळत नाहीत असं पाहावयास मिळालेलं आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचे अर्ज ज्यावेळेस सुरू झाले होते, त्यानंतर सुरू झाल्याच्या नंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना एका टाईमात, एका वेळेमध्ये 4-4, 5-5, 6-6 महिन्याचे पैसे एकत्र मिळाल्याचे आपण या अगोदर पाहिलेले आहे. त्यामुळे एक आशा करू शकतो, की आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे सुद्धा पुढच्या हप्त्यासोबत कदाचित निधीची तरतूद करून बजेटच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ॲट अ टाईम 3 महिन्याचे पैसे दिल्या जाऊ शकतात. ही शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आपण आशा ठेवू शकतो. परंतु बऱ्याच वेळा इतर योजनांमध्ये पाहावयास मिळालेलं आहे, की त्यांना मागचे राहिलेले पैसे वर्षानुवर्षे मिळालेले नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये संभ्रमावस्था आहे. यामुळे लाडक्या बहिणीचा संभ्रम दूर करण्याकरिता याची कुणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. कुणी म्हणल्यापेक्षा खऱ्या अर्थाने जर महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी समोर येऊन हा विषय स्पष्ट केला, तर चांगलं राहील अशी अपेक्षा लाडक्या बहिणीकडून व्यक्त करण्यात येत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची काही मार्गच मिळालेला नाहीये, सुविधाच मिळालेली नाहीये, त्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याकरिता संधी देण्यात यावी, याकरिता
खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीकडून मागणी करण्यात येत आहे. तर आता हे पाहण्यासारखं असणार आहे की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींना कधीपर्यंत आणि किती मुदत वाढवून मिळण्यात येते आणि राहिलेले पैसे सुद्धा कधी मिळतात, या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या आहे. अर्थसंकल्प चालू आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खरोखर अक्षरशः लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 करण्यात येतात का, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. त्या सुद्धा आस लावून बसलेल्या आहेत, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. सर्वदूर सर्वतिक परिस्थिती पाहता, ही योजना पाहता या अर्थसंकल्पामध्ये 2100 करतील अशी कुठलीही अपेक्षा नाही. जरी वेळोवेळी राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं योग्य वेळी करण्यात येतील, योग्य वेळी करण्यात येतील, लवकरच गोड बातमी देऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये असं काही होताना दिसत नाहीये. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अर्थसंकल्प मांडणे अजून बाकी आहे. बघूया पर्यंत अर्थसंकल्प मांडेपर्यंत खरोखर काही अपडेट निधीची तरतूद करण्यात येते का, 2100 रुपये करण्यात येतात का, ही गोड बातमी मिळू शकते का, हे पाहण्यासारखं असणार आहे. या व्यतिरिक्त या संदर्भात काही अपडेट असली तर नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत सर्वात अगोदर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. मी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या प्रश्नांचं समाधान माझ्या माहितीनुसार, अपडेटनुसार, अनुभवानुसार जेवढं शक्य होईल तेवढं वेळोवेळी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो. त्या लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी बातमीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या